नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे विषय हाताळले जातात ते आपल्यापर्यंत पोचू शकतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एक हल्ला झाल्याची घटना घडली. अर्थात त्यांच्यावर थेट हल्ला झालेला नाही, पण त्या हल्लेखोराचा उद्देश मात्र ट्रम्प यांना कुठेतरी इजा पोचवण्याचा किंवा ट्रम्प यांच्यासोबत जे काही वेगवेगळे अधिकारी होते, वेगवेगळे मंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळातले, यांना हानी पोचवण्याचा इरादा असावा असं म्हटलं जाते. व्हाईट हाऊसमध्येच ही घटना घडली. एका खाण्याचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं, एका जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी सगळी मंडळी तिथे जमलेली होती. टेबलवर काही मंडळी बसलेली होती. ट्रम्प आणि त्यांच्यासोबतचं मंत्रिमंडळातले सगळे सदस्य हे मुख्य मंचावर होते आणि अशा वेळेला तो हल्ला झाल्याचं, गोळीबार झाल्याची घटना घडली. तिकडचे बाहेरचे जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्यावर गोळीबार झाला, पण त्या हल्लेखोराला आधीच पकडण्यात आलं, लागलीच त्याला जेरबंद करण्यात आलं आणि मग त्या संदर्भातली पुढची सगळी चौकशी, तपास सुरू झालेला आहे. पण असं म्हटलं जातंय की या व्यक्तीने, म्हणजे जो मनामध्ये त्याचा इरादा होता तो ट्रम्प यांच्यापर्यंत पोचण्याचा, त्यांच्यावर हल्ला करण्याचा इरादा होता असं म्हटलं जाते. आणि त्यावेळेला आपण पाहिले त्याचे आता व्हिडिओसुद्धा अनेक उपलब्ध आहेत की कशा प्रकारे या सगळ्या गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यानंतर तिकडे बसलेले सर्वसामान्य सगळे लोक होते, यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालं. सगळे वेगवेगळ्या ठिकाणी पळायला लागले. अनेक जण टेबलांखाली लपले, खुर्च्यांचा आधार घेतला. अशा पद्धतीने सगळी पळापळ झाली. स्वतः ट्रम्प यांनासुद्धा सगळ्या त्यांचे जे काही सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी वेगळीकडे नेलं, सुरक्षित जागी नेलं. त्यांची पत्नीसुद्धा त्यांच्यासोबत होती, इतरसुद्धा मंत्री होते. या सगळ्यांना त्या ठिकाणून हलवण्यात आलं की जेणेकरून या हल्ल्यामध्ये कुठेही त्यांना इजा पोचू नये. कारण नेमकं काय होतं हे कळतच नव्हतं. हे व्हिडिओतून दिसतंय, नुसता गोळीबाराचा आवाज आल्यावर सगळीकडे ही पळापळ झाली. तर हा व्हिडिओ समोर आला आणि ही सगळी घटना जी आहे त्याची आता चर्चा सुरू आहे, पुढे तपास होणार आहे. यात कुठला इराणचा समर्थक होता का हा जो कोणी हल्लेखोर आहे, असाही प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले असं काही मला वाटत नाही, काही असू शकतं, ते पुढे तपासातून समोर येईल असं ते म्हणाले. आता या घटनेनंतर एक आपण म्हणू शकतो की अमेरिका हे राष्ट्र जे आहे ते आज आर्थिक जर आपण तुलना केली वेगवेगळ्या देशांची तर अमेरिका ही बलाढ्य अर्थव्यवस्था म्हणून मानली जाते, पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून मानली जाते. आणि आत्ता आपण पाहतोय की इराण, अमेरिका, इस्रायल या युद्धामध्ये किती प्रचंड प्रमाणात खर्च अमेरिकेने केला. असं जरी त्यांची आर्थिक व्यवस्था जी आहे ती इतकी बळकट आहे की एवढा युद्धाचा खर्चसुद्धा त्यांनी सहन केला. आणि अशा या बलाढ्य राष्ट्राचे जे राष्ट्रप्रमुख, त्यांच्यावर अशा पद्धतीने हल्ला होतो, त्यांना कुठेतरी तात्काळ हलवावं लागतं. आणि व्हाईट हाऊससारखं ठिकाण की ज्या ठिकाणी किती सुरक्षा व्यवस्था असेल हे आपल्याला दिसून येतं. आपल्याला कल्पना आहे, अनेक जण भारतातले लोक तिथे फिरायला जाताना व्हाईट हाऊस पाहतात, बघतात. तिथे आतमध्ये जाणंसुद्धा कठीण आहे सर्वसामान्य माणसाला. अशा वेळेला एक व्यक्ती अशा पद्धतीने आत पोचते बंदूक घेऊन हल्ला करण्याच्या उद्देशाने राष्ट्राध्यक्षांवर. आणि एका अशा देशाचे जो देश जगामध्ये बलाढ्य आहे, आता या युद्धामुळे संपूर्ण जग जे आहे ते एक प्रकारे वेठीस धरलेलं आहे. जगाची अर्थव्यवस्था जी आहे त्याच्यात उलथापालथ झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशी कृती कोणी केली तर अमेरिकेने केली. एवढं ताकदवान राष्ट्र आणि त्यांचे राष्ट्रप्रमुख अशा पद्धतीने हतबल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं की सुरक्षा रक्षक त्यांना पकडून कुठेतरी घेऊन चालले, त्यांच्यासोबतच्या मंत्र्यांना उचलले तात्काळ आणि बाजूला नेले. असं सगळं तिथे त्या व्हिडिओमध्ये दिसतं आपल्याला. तुम्हाला आठवत असेल की काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांनी एक पोस्ट केली होती सेवेज म्हणून या व्यक्तीची, आणि त्या व्यक्तीने म्हटलं होतं की भारत आणि चीन हे नरकासमान आहे. मी अशी त्यांनी या दोन्ही देशांची किंवा इतरसुद्धा काही देशांची त्याने तुलना केली होती, त्यांचा एक प्रकारे अपमान केला होता. ती पोस्ट पुन्हा एकदा ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ सोशल हे जे त्यांचं हँडल आहे त्याच्यावरनं शेअर केली
आणि ती शेअर केल्यानंतर अर्थातच त्याच्यावर टीका झाली. अगदी इराणने सुद्धा अमेरिकेवर टीका केली. मुंबईतला जो इराणचा दूतावास आहे त्याने दाखवलं की भारत कसा सुरक्षित आहे, भारतामध्ये कसं छान छान आहे सगळं, रस्ते चांगले आहेत, धबधबे आहेत, निसर्ग सौंदर्य उत्तम आहे, विकास चांगला झालेला आहे. अशा देशाला तुम्ही नरक म्हणता, एकदा येऊन बघा इथे, भारतामध्ये या आणि भारत बघा एकदा, असं इराणला सांगावं लागलं अमेरिकेला. अमेरिकेला माहिती नाही अशातला भाग नाही, पण इराणने तेवढंच डिवचून घेतलं. कारण आता सगळा युद्धाचा माहोल आपण पाहिलेला आहे. त्याच्यात इराणने हे चिमटा काढला अमेरिकेला किंवा ट्रम्पना की तुम्ही एकदा भारतात या आणि बघा नीट भारत कसा विकसित झालेला आहे, अनेक सुधारणा इथे झालेल्या आहेत, अनेक ठिकाणं अशी आहेत जी बघण्यालायक आहेत आणि ज्याची जागतिक स्तरावर चर्चा होते. असं अनेक गोष्टी आहेत इथे, हे त्यांनी सांगितलं. तर या सगळ्या याच्यावरनं विरोधकांनी किती गोंधळ माजवला होता हे सुद्धा आपण पाहिलं. बघा, ट्रम्प भारताला नरक म्हणतायत आणि मोदी काहीच बोलत नाहीयेत. विरोधकांचं सध्या लक्ष हे ट्रम्प यांच्या प्रत्येक पोस्टवर असतं, हे आपण पाहतो. जरा जरी त्यांनी काहीतरी बोललं की लगेच त्याचे वेगवेगळे अर्थ काढून विरोधक जे आहेत ते मोदींना विचारायला जातात की तुम्ही याच्यावर काहीतरी बोललं पाहिजे, केंद्र सरकारने काहीतरी बोललं पाहिजे, तुम्ही बोलत नाहीत, म्हणजे तुम्ही घाबरलेले आहात, तुम्ही सरेंडर झालेले आहात. त्यामुळे ट्रम्प म्हणाले की भारत आणि पाकिस्तान यांच्यात जे युद्ध झालं होतं म्हणजे ऑपरेशन सिंधू, त्याच्या युद्धविराम हे आमच्यामुळे झालं असं अमेरिका म्हणतोय. त्यावर सुद्धा लगेच विरोधक तयार झाले की बघा ते म्हणतायत, ट्रम्प हे म्हणतायत, तर तुम्ही त्याला काय उत्तर देत नाहीये. हे बोलत होते ना विरोधक, सातत्याने बोलत होते. मग ट्रम्प कधी विमानं पडल्याचा दावा करायचे, तेव्हा कधी ते 5 विमानं म्हणायचे, 7 विमानं म्हणायचे, 11 विमानं म्हणायचे. किती वेळा ते बोलले याची नोंद विरोधक ठेवत होते. हे बघा, पाचव्यांदा बोलले की युद्धविराम आम्ही केला, हे बघा 6व्यांदा बोलले ट्रम्प युद्धविराम आम्ही केला, आणि मोदी काहीच बोलत नाहीत. पण भारताची भूमिका होती की आपण कधी बोलायचं, कोणत्या विषयावर बोलायचं, कोणत्या मुद्द्यावर बोलायचं हे आपण ठरवतो. मोदींनी आत्तासुद्धा हा नरकाचा जो काय उल्लेख ट्रम्प यांच्या पोस्टमध्ये होता त्यावरनं मोदी किंवा केंद्र सरकार यांनी कोणती प्रतिक्रिया दिली नाही. अर्थात फक्त ते म्हणाले की ही अयोग्य पोस्ट आहे, उचित नाही आहे अशा पद्धतीने पोस्ट करणं, एवढंच. पण कोणती जहरी टीका, विषारी टीका किंवा टोमणे मारणं हे भारताने केलं नाही. म्हणजे भारताची भूमिका जी आहे ती संयमी वक्तव्य करणं आणि कोणत्याही पद्धतीने कुठली एकच बाजू घेणं, टोकाची भूमिका घेणं, ही भारताची भूमिका राहिलेली नाही. तेव्हा आपण सगळ्याच देशांचे आपले चांगले संबंध त्यामुळेच आहेत. पण विरोधकांना कुठेतरी डिवचायचं असतं नरेंद्र मोदींना की बघा भारताला नरक म्हणाले. पण आता एक तुलना आपण करूया. आत्ता ही जी काही अवस्था झाली ट्रम्प यांची, व्हाईट हाऊसवर हा जो काय हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये ट्रम्प यांच्यासारखे राष्ट्रप्रमुख, जे एका बलाढ्य देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत, त्यांना हतबल व्हावं लागलं आणि त्यांना कुठेतरी न्यावं लागलं सुरक्षित ठिकाणी. आणि इकडे पहा, आता आपल्या इथे निवडणुकांचा माहोल आहे सगळा. पश्चिम बंगालमधला आता पुन्हा एकदा 29 तारखेला मतदान होणार आहे. काही राज्यांमधलं मतदान झालेलं आहे. पश्चिम बंगालमध्ये अजूनही मोदी प्रचाराला जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षरशः पश्चिम बंगालला पिंजून काढलेला आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ, वेगवेगळे नेते तिथे फिरतायत, प्रचार करतायत भारतीय जनता पार्टीचा. नरेंद्र मोदींना तर आपण एका भेळच्या दुकानात सुद्धा पाहिलं आणि तो सगळा झालमुरीचा किस्सा सुद्धा पाहिला आपण, कसं त्या विक्रेत्याला मोदी भेटले अचानक आणि त्यामुळे तो एकदम हबकून गेला आणि त्याने ती छोटी पुडी बनवून दिली. तेच नरेंद्र मोदी नंतर हावडा ब्रिजच्या पार्श्वभूमीवर नदीमध्ये बोटिंग करताना दिसले. बोटीमध्ये बसून कॅमेराने वेगळी दृश्य जी आहेत ते टिपत असताना दिसले. सर्वसामान्यांमधून ते चालत गेले. त्याचेही व्हिडिओ त्या सर्वसामान्य लोकांनी टाकले की बघा आमच्या बाजूनेच मोदी गेले आणि केवढा आनंदाचा क्षण आहे आमच्यासाठी. मोदी जे आहेत ते तिथे वेगवेगळ्या रॅलीमध्ये फिरताना दिसले, गाडीतून बाहेर उभे राहून लोकांचा अभिवादनाचा स्वीकार करताना. लोक त्यांच्यावर फुलं उधळत आहेत, ते त्यांना हात दाखवून त्यांचं अभिवादन स्वीकारत आहेत. वेगवेगळ्या रॅलीमध्ये, वेगवेगळ्या सभांमध्ये जात आहेत किंवा सभेच्या स्थळी आल्यानंतर सेल्फी काढून बघा मागे किती मोठा जनसागर जमलेला आहे हे दाखवत आहेत. हे आपण पाहिलेलं आहे सगळे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, वेगवेगळ्या एक्स पोस्टवर सगळं आलेलं आहे. आता ही तुलना केली तर मोदी
हे सुद्धा देशाचे राष्ट्रप्रमुख आहेत, भारताचे राष्ट्रप्रमुख आहेत. एक प्रकारे पंतप्रधान हे पद आहे त्यांच्याकडे, तिसरी टर्म आहे त्यांची. आणि या तिन्ही टर्ममध्ये नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत असं काही घडलं नाही. नरेंद्र मोदी जे आहेत ते ज्या पद्धतीने पूर्ण देशभरात फिरत असतात हे आपण पाहतो. सुरक्षा अर्थातच सगळ्याच राष्ट्रप्रमुखांना असते, तशी मोदींना सुद्धा आहे. पण अशा पद्धतीने जी हतबलता ट्रम्प यांची झाली तशी तर आपल्याला नाही आहे. मोदी अचानक कुठल्याही दुकानात जातात, अचानक कोणाला तरी भेटतात, लहान मुलं जे त्यांचे फोटो घेतात, त्यांना बोलवतात स्टेजवर. कुठल्या तरी गरीब माणसं असतात त्यांना काही पुरस्कार देतात, त्यांना शाल पांघरतात. एखाद्या म्हाताऱ्या वयोवृद्ध अशा म्हाताऱ्या महिलेचे पाया पडताना आपल्याला मोदी दिसतात. मग आता खऱ्या अर्थाने काय म्हणायचं की नरक आणि स्वर्ग असं म्हणायचं झालं तर अमेरिकेमध्ये, अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाचे राष्ट्रप्रमुख यांची पळापळ होते. व्हाईट हाऊसमध्ये कोणतरी घुसतं बंदूक घेऊन, आणि मागे सुद्धा प्रचाराच्या दरम्यान त्यांच्या कानाला गोळी लागली होती. ही एका बलाढ्य देशाच्या राष्ट्रप्रमुखाची अवस्था आहे. आणि आपल्या इकडे त्या तुलनेत भारत जो आहे तो मागेच आहे अमेरिकेच्या तुलनेत. पण आपले राष्ट्रप्रमुख, आपले पंतप्रधान हे असे मोकळेपणाने फिरतायत, लोक त्यांचं स्वागत करतायत, प्रचंड अफाट गर्दी आहे समोर, आणि रोजच्या रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हा प्रचार करावा लागतोय. तरी देखील अशी कोणती परिस्थिती आली नाही. आणि हे केवळ पश्चिम बंगालमधलं नव्हे, त्या आधीसुद्धा आसाममधल्या निवडणुका आहेत, केरळमधल्या निवडणुका आहेत, तामिळनाडूमधल्या निवडणुका आहेत. इथेही मोदी जाताना आपण पाहिले, प्रचार करताना पाहिले. आणि त्याचबरोबर तेव्हाच बोटिंग करतानाही दिसतात, फोटो काढतायत कॅमेरा घेऊन. म्हणजे या ठिकाणी नरेंद्र मोदी ज्या वातावरणात इथे वावरत आहेत तो स्वर्गच म्हणायला पाहिजे ना. मग तो स्वर्ग आहे. त्याला भलेही कोणी नरक म्हणत असलं आणि विरोधक त्याला त्या वक्तव्याला उचलून धरत असले तरी स्वर्ग हाच आहे की इकडे सगळे मोकळेपणाने राहत आहेत, सुरक्षित वातावरणात राहत आहेत. आज आपल्यापेक्षाही प्रगती पथावर असलेले अरबी राष्ट्र, त्यांची काय अवस्था झाली, तिकडच्या लोकांना भारतात यावं लागलं. जे भारतीय तिकडे गेले होते त्यांना, इराणमध्ये असलेल्या लोकांना, भारतीय जे शिकायला गेले होते, कोण नोकरीच्या निमित्ताने गेले होते, त्या सगळ्यांना युद्ध परिस्थितीमध्ये भारतात यावं लागलं. याचना करावी लागली की आम्हाला इथे घेऊन या. आणि आपण सगळ्यांना इथे घेऊन आलो. दुबईमधले लोक असतील किंवा सौदी अरेबियातले लोक असतील, कतारमधले, कुवेतमधले, सगळ्या लोकांना ज्यांना ज्यांना इथे यायचं होतं सुरक्षित राहण्यासाठी, त्यांना कुठे आणलं गेलं? भारतामध्ये आणलं गेलं. भारताने म्हटलं नाही की आमच्याकडे येऊ नका. म्हणजे सुरक्षित वातावरण कुठे आहे? तर भारतामध्ये आहे. हा स्वर्गच म्हणायला पाहिजे की नाही. आणि जे आपल्याला नरक म्हणतायत त्यांच्या इकडे काय परिस्थिती आहे? ते हतबल झालेली आहेत, धावपळ करतायत. त्यांच्या मुख्यालय जे आहे व्हाईट हाऊससारखं, या ठिकाणी कोणतरी घुसखोर शिरतोय बंदुका घेऊन. मी खऱ्या अर्थाने विरोधकांनाही चपराक आहे की तुम्ही आपला देशसुद्धा ओळखण्यामध्ये कसूर केलेली आहे की नरक कुठला आणि स्वर्ग कुठला. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.